पंढरपूरची आषाढी वारी यावर्षी विक्रमी म्हणजे जवळपास 15 लाखाच्या आसपास भरण्याचा अंदाज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केला आहे। आषाढी वारीसाठी ठिकठिकाणाहून संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने वाट चालू लागल्या आहेत। पालखीसोबत वारकऱ्यांची गर्दी आहे, तशी पंढरपुरात ही गर्दी वाढत आहे। आजच्या घडीला 1 लाखापेक्षा अधिक भाविक पदस्पर्श दर्शन रांगेत उभे राहणार आहेत। एका मिनिटात 40 भाविक दर्शन घेत आहेत। दिवसभरात 50,000 भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे। हा दर्शनाचा वेगही वाढवण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न आहे। अशातच अनेक मंत्री, खासदार, आमदार सुद्धा आपल्या लवाजम्यासह व्हीआयपी दर्शनाचा आग्रह धरतात। अशा व्हीआयपींनी तासनतास दर्शन रांगेत ताटकळत उभ्या भाविकांचा विचार करत या काळात दर्शन टाळावे, कारण 25 जून पासून असे दर्शन बंद केल्याचं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं आहे। साधारणतः या आषाढी वारीला 15 लाखापर्यंत भाविक येतील असा अंदाज आहे आणि त्याच्याकरता प्रशासन सज्ज आहे, कारण का आम्ही याबद्दलचा अंदाज यापूर्वीच आम्ही लक्षात घेतलेला होता। पर्जन्यमानाची परिस्थिती लक्षात घेता 15 लाखापर्यंत भाविक यावेळेस पंढरपूरमध्ये येतील। आता मी आत्ताच आढावा घेतला आणि दर्शन रांगेची पण माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये साधारणतः 1 लाख भाविक आत्ता पत्रा शेडपासून ते दर्शन मंडपापर्यंत आहेत। म्हणजे साधारणतः प्रति मिनिट जे आहे ते 40 भाविक हे पदस्पर्शाचं दर्शन घेत आहेत आणि साधारणतः एका तासामध्ये 2500च भाविक हे पदस्पर्श करत आहेत। अशा परिस्थितीत भाविकांना विनंती आहे की त्यांनी वेग वाढवल्यास जे वारीमध्ये आणि बारीमध्ये आता जे रांगेमध्ये आहेत 1 लाख त्यांनासुद्धा लवकरात लवकर दर्शन या ठिकाणी मिळेल। सध्या 12 तास दर्शनाकरता लागत आहे, तर त्याच्याकरता वेग वाढवण्याकरता भाविकांना विनंती आहे। नाही, याच्यामध्ये जे व्हीआयपी करताचं दर्शन आम्ही बंद केलेलं आहे। आता सध्या 24 तास हे दर्शनाकरता मंदिर हे खुलं आहे। अशा परिस्थितीत व्हीआयपीनी कितीही विनंती केली तरी प्रशासन त्यांना कुठल्याही प्रकारे दर्शन किंवा वेगळ्या मार्गाने दर्शन देण्याचं बंद केलेलं आहे। मात्र याकरता विनंती प्रशासनास करू नये अशी सर्व पदाधिकारी आणि व्हीआयपींना विनंती आहे।